चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा। ठाकरेंचे शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांची सुप्रीम कोर्टात मोठी मागणी। तर विधानसभा अध्यक्ष निवडणूक आयोगामध्ये एकाच वेळी सुनावणी झाल्याने निर्णयावर परिणाम झाल्याचाही युक्तिवाद। अपात्र होणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री करण्यात आलं। सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद। तर निवडणूक आयोग आपल्या अधिकाराचा चुकीचा वापर करत आहे। सिब्बल यांच्याकडून आयोगाच्या कारभारावर सवाल उपस्थित। अपात्र होणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री करण्यात आलं। आयोगाने शिवसेनेच्या केसमध्ये अलोकतांत्रिक मार्ग अवलंबला। 2018च्या पक्षघटनेमध्ये कोणताही बदल झाला नाही। सिब्बल यांचा युक्तिवाद। तर कोर्टाकडून सिब्बल यांचा मुद्दा मान्य करण्यात आला। पक्षात बदल केला असेल तर आयोगाला कळवलं पाहिजे। या संदर्भातली दुरुस्ती करून तातडीनं रेकॉर्डवर घेतलं पाहिजे। सिब्बल यांचा युक्तिवाद। तर तुम्ही आमच्या इतरही घटनात्मक संस्थांना कमी लेखू नका। इतरही घटनात्मक संस्था आपलं काम करत आहेत, कोर्टानं सुनावलं। निवडणूक आयोगानं शिवसेनेच्या केसमध्ये अलोकतांत्रिक मार्ग अवलंबला। शिवसेनेचा राजीनामा मागतायत। विरोधकांना चर्चा करायची की राजीनामा मागण्याची नाटकं करायची आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका। तो इनको सवालों का जवाब चाहिए या राजीनामा मांगने का नाटक करना है, ये मेरा सवाल है उनको। अमित शहा चर्चेसाठी तयार, मात्र विरोधक चर्चेला तयार नाहीत। विरोधकांचं फक्त राजकारण सुरू आहे। देशामध्ये अराजकता पसरवण्याचा विरोधकांचा प्रयत्न। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विरोधकांवर टीका। उत्तराखंडामध्ये माझ्या कार्यक्रमानंतर भाजपकडून स्टेजचं शुद्धीकरण। राज्यसभेमध्ये मल्लिकार्जुन खरगेंचं विधान। तर मी राजकीय मुद्दा बनवू इच्छित नाही, मल्लिकार्जुन खरगेंचं स्पष्टीकरण। या प्रकरणाची आम्ही चौकशी करू, जेपी नड्डांचं राज्यसभेत उत्तर। राहुल गांधी चोर है, त्यांच्यामध्ये हिम्मत नाही। काँग्रेस चालवण्यासाठी राहुल गांधी झारखंडमधून पैसे आणतात। राहुल गांधींच्या मानसिकतेमध्ये जिन्नाची आत्मा। भाजपचे खासदार निशिकांत दुबेंचा राहुल गांधींवर निशाणा। शहांना तात्काळ उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींचा त्याला नकार। उपपंतप्रधान पद घोषित करा, शहांच्या मागणीला मोदींचा नकार। तर अमित शहांसंदर्भात राऊतांचा हा मोठा दावा। आता बघूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। अशा दलालांना दिसेल तिकडे ठोका। दलाल भावेश कावरेच्या जाहिरातीवरून वरुण सरदेसाईंचा संताप। तर नॉनव्हेज खाणाऱ्यांना इथे घर मिळणार नाही। दलाल भावेश कावरेच्या ताडदेवमधील जाहिरातीवरून वाद। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। वर्षा निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये 20 मिनिटं चर्चा। दरम्यान राजकीय घडामोडींसह निधी वाटपासंदर्भात सुद्धा चर्चा झाल्याची माहिती। मुंबईतल्या MMRDAच्या कार्यक्रमाला प्रकृती अस्वस्थ्यामुळे शिंदेंची अनुपस्थिती। सह्याद्रीवर MMRDAच्या 4 प्रकल्पांचा ऑनलाईन उद्घाटन सोहळा। फडणवीस, सुनेत्रा पवारांची या ठिकाणी उपस्थिती। सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंच्या एकत्र प्रवासाचा राजकीय अर्थ काढू नका। दोघांचा एकत्र प्रवास महाराष्ट्राच्या हितासाठीच असेल। प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया। महाराष्ट्राच्या प्रश्नावर जर जलसंधारण किंवा जलसंपदा विषयाची काहीतरी बैठक होती आणि त्या बैठकीनंतर हे दोन्ही नेते एकत्रित प्रवास करत असतील तर त्याचा आपल्याला आनंद व्हायला पाहिजे। त्याच्यामध्ये चर्चा रंगण्याचं काहीच कारण नाही। पालकमंत्री पदासंदर्भात शिंदे फडणवीसांमध्ये काय चर्चा झाली या संदर्भात माहिती नाही। मात्र रायगडचा पालकमंत्री भरत शेटच होणार, भरत गोगावलेंकडून विश्वास व्यक्त। तर मंत्री भरत गोगावलेंसमोर अविनाश गलांडेंची निधीवरून नाराजी। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अविनाश गलांडे यांची नाराजी। रोजगार हमीच्या निधीपासून जिल्ह्याला वंचित ठेवलं जातं, अविनाश गलांडेंचा आरोप। तामिळनाडूमध्ये 12वीच्या गुणांवरच आता वैद्यकीय प्रवेश ठरवण्याचा हा ठराव। तर सर्व पक्ष नेत्यांकडून हा ठराव मान्य। मतभेद बाजूला ठेवत नेत्यांनी पाठिंबा दिला। महाराष्ट्रामध्ये समाजकारण उरलंच नाही, फक्त सत्ताकारण आणि दडपशाही सुरू आहे। नीट परीक्षेवरून मनसे नेते अमित ठाकरेंचा सरकारवर निशाणा। कुंभमेळा झाला सत्ताधाऱ्यांच्या कमाईचा मेळा। कुंभमेळ्याच्या नावानं बनावट वर्क ऑर्डर प्रकरणावर वर्षा गायकवाडांची टीका। तर भाविकांच्या श्रद्धेवर जनतेच्या पैशांवर टाकलेला हा दरोडा, वर्षा गायकवाडांची टीका। आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। मुंबई लोकल मेट्रोसारखी होणार। केंद्राकडून 238 नव्या एसी लोकल ट्रेन्सला मंजुरी। नव्या एसी लोकल ट्रेन्स आता पुढच्या वर्षी दाखल होणार। 2029 पर्यंत मुंबईतील सर्व लोकल एसी होणार। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। राष्ट्रवादीचे नेते जिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी। जिशान सिद्दीकीला फोनवरून
जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती. दरम्यान पोलिसांकडून या संदर्भात अधिकचा तपास सुरू. काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी नाशिकमध्ये 10 दिवसांचं निवासी प्रशिक्षण शिबिर, तर राहुल गांधी या शिबिरामध्ये मार्गदर्शन करणार. 24 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर पर्यंत हे शिबिर पार पडणार. हर्षवर्धन सपकाळांसह राज्यातील इतर काँग्रेस नेत्यांचीही या ठिकाणी उपस्थिती. झिशान सिद्दीकी यांची एनसीपीच्या मुंबई अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता. समीर भुजबळ यांच्या राजीनाम्यानंतर 2 वर्षांपासून हे पद रिक्त. तर पार्थ पवारांचं एनसीपीमधील पदाधिकारी निवडीमध्ये वर्चस्व. याआधी राष्ट्रीय विद्यार्थी अध्यक्षाची निवड. चाकणमधील उद्योजकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आता उदय सामंत यांची 16 ऑगस्टला बैठक. रस्त्याच्या दुरावस्थेवरून उद्योजकांची तक्रार. औद्योगिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत उदय सामंतांची फोनवरून चर्चा. मंत्री उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड. पायलटला तांत्रिक बिघाड लक्षात आल्यानं अनर्थ टळला. नागपूरहून गडचिरोलीला जाणाऱ्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड. दिल्लीतील आंदोलनामध्ये अल्पवयीन मुलांच्या उपस्थितीवरून अभिजित दिपके आणि इतरांविरोधात इंदोर गुन्हे शाखेकडे तक्रार. मुंबईतील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर फैजान अन्सारीची तक्रार. पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी. स्वतःला कॉक्रोच म्हणणारे गटारात राहत असतील. सीजेपीवरील प्रश्नावर कंगना राणौतचं वादग्रस्त वक्तव्य. कॉक्रोच गटारामध्ये राहतात, कंगना राणौत यांचा हल्लाबोल.